मी स्वतः एक डॉक्टर आहे, हा माझा मुलगा आहे, आता नीटचं प्रिपरेशन करतोय। मला आता हे ज्या प्रकारे नीट पेपर फुटतायत, तर आता मी मुलाला नीट करावं का नाही करावं अशी मला आता शंका निर्माण होत आहे। ज्याप्रमाणे पेपर फुटे होत आहेत त्याप्रमाणे आता मुलांचं भविष्य नीटमध्ये किंवा NTA मुळे आता धोक्यात आलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा त्यांनी द्यावा आणि कुठून तरी मोदींनी सुरुवात करावी। जे मोदी युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात ते एका मंत्रीचा राजीनामा घेण्यासाठी त्यांचं एकदम किरकोळ आहे। आज रात्री त्यांना स्वप्न पडलं तर उद्या सकाळी ते नक्कीच राजीनामा घेतील, आम्हाला माहिती आहे। पण राजीनामा दिला समजा किंवा घेतलाय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तरी त्यांचीच व्यक्ती त्यांचाच माणूस कोणीतरी परत येऊन बसणार। तर तुम्हाला असं वाटतं का की ही सिस्टीम मध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कॉक्रोच जनता पार्टीने पुढे आलं पाहिजे? नाही, नीटचा जो पेपर फुटला त्यांनी पहिले राजीनामा घेणं म्हणजे ही चूक ऍक्सेप्ट करणं आहे का हो आमच्यापासून ही चूक झाली, हे एक सुरुवात आहे राजीनामा घेणं म्हणजे। त्यानंतर आपल्याला एज्युकेशनमध्ये खूप जास्त रिफॉर्म करावं लागेल, ते त्यांनी मान्य करावे आणि जे आता एज्युकेटेड क्लास आहे, जे आता सुशिक्षित लोक आहे, झेंझे आहे, त्यांनी आता पुढच्या कमिट्यांमध्ये घेऊन त्यांचे सजेशन्स घ्यावे। कारण जेनजी जो जनरेशन आहे तो खूप जास्त एज्युकेटेड आहे, त्यांच्याकडे खूप जास्त थॉट्स आहे, त्यांच्याकडून त्यांनी पुढे हे घ्यावे आणि चांगलं रिफॉर्म करावे। एज्युकेशनमध्ये रिफॉर्म करण्याची खूप जास्त गरज आहे। तुमचा मुलगा पण आलाय, तो पण बोलेल का? काय सांगशील? आता नीटच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रश्न आहे, त्यासाठी तू आणि तुझे वडील आलेले आहेत। तुझ्यासारखे हजारो विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवाचं बरं वाईट करून घेतलं या सगळ्या गोंधळामध्ये। तर तुझ्या मनात काय भावना आहे एक विद्यार्थी म्हणून, आणि तू कशा प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीकडे? मी आता या रिनीटनी घाबरलेलो आहे, कारण मी जेव्हा रिनीट देणार त्यावेळी जर पेपर फुटला आणि रिनीट झाला तर त्याला मी अगर जर फेल झालो तर काय होणार? कोण जबाबदारी घेणार? धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेणार आहेत ते नाही तर कोण घेणार? जर PM मोदी युक्रेनची वॉर थांबवू शकतात तर ते पेपर लीक का नाही थांबवू शकत? याची आम्हाला जबाबदारी पाहिजे आहे।